मी तेजोमेघ आहे. तेजोमेघापासून ताऱ्यांची निर्मिती होते. तेजोमेघ हे प्रामुख्याने ध्रुव व हायड्रोजन वायूचे बनलेले ढग असतात. गुरुत्वाकर्षणामुळे तेजोमेघातील कणांमध्ये आकर्षण निर्माण होते व आकुंचनाने ते ढग दाट व गोलाकार होते. यावेळी ढगाच्या मधल्या भागात वायूचा दाब वाढल्याने तापमानामध्येही प्रचंड वाढ होते व तेथे ऊर्जा निर्मिती होऊ लागते. अशा हायड्रोजनच्या गोलाकार ढगाला तारा असे म्हणतात. छान. नंतर मी सर्वसाधारण तारा. मी तेजोमेघापासून तयार होते आणि माझ्यापासून तांबडा राक्षसी तारा तयार होतो. माझा रंग पिवळा आहे. तापमान वाढ होणे, आकुंचन प्रसरण या प्रक्रियेमुळे ताऱ्यांचे स्वरूप बदलत जाते. या प्रक्रियेसाठी फार मोठा कालावधी लागतो. हाच ताऱ्यांचा जीवन प्रवास असून ताऱ्यांचे विविध प्रकार याच स्वरूपामुळे ओळखले जातात. हां, चला नेक्स्ट. मी तांबडा राक्षसी तारा. मी सर्वसाधारण ताऱ्यापासून तयार होतो. माझ्यापासून निर्माते तारा तयार होतो. माझा रंग तांबडा लालसर आहे. माझा आकार तांबडा महाराक्षसी तारापेक्षा थोडा लहान आहे. मी विभागीकापासून तयार झाले आहे आणि माझा रंग पांढरा आहे आणि मी सर्वात लहान तारा आहे. मी भव्य तारा. मी तेजोमेघापासून तयार होते आणि माझ्यापासून तांबडा महाराक्षसी तारा तयार होतो आणि माझा रंग निळसर व जांभळा आहे. छान. आता तांबडा महाराक्षसी तारा मोठा आहे. मग मी आहे तांबडा महाराक्षसी तारा. मी आहे भव्य तारा. मी तयार होतो. माझा रंग लालसर आहे आणि मी आकाराने मोठा आहे आणि माझ्यापासून अतिदीप्त तारा तयार होतो. हां. मी आहे अतिदीप्त तारा. माझा रंग पांढरा आहे. माझा आकार लहान आहे. माझ्यापासून न्यूट्रॉन तारा आणि कृष्णविवर तयार होतो. हां. तर छान. अशा पद्धतीनं इथे तारकांच्या दुनिया आहेत आणि ताऱ्यांचे विविध प्रकार कसे तयार होतात, कोणत्या ताऱ्यापासून कुठला तारा तयार होतो, तारे नेमके ताऱ्यांचं जन्मस्थान काय आहे, तर तेजोमेघापासून कशा पद्धतीनं विविध ताऱ्यांची या ठिकाणी एक नाटकाच्या स्वरूपात म्हणूया आपण, या मुलांनी एक एक ताऱ्यांविषयी भूमिका निभावली आहे आणि याच्यातूनच त्यांना त्या ताऱ्यांविषयीचं ज्ञान दीर्घकाळ त्यांच्या स्मरणात राहील आणि नेमकं तारा कसा तयार होतो हे ते कधी विसरणार नाही. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, नक्की कॉमेंट करा. थँक्यू.